ज्या पद्धतीनं घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींना अपमान केला, देशाच्या गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं अपमान केला आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे. सत्ताधारी जे ते आज फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते, सत्ताधारी फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते. वक्तव्यावर ठाम आहेत. आज सत्ताधारी फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते, मात्र आंबेडकरांच्या संविधानाबाबत नेहमी ते वक्तव्य करत असतात. मात्र या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले नव्हते. असं आहे की हे फार खेदजनक आहे. 2च दिवसापूर्वी पार्लमेंटमध्ये संविधान निर्मितीला 75 वर्ष झाली. त्याच्यावर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते छाती फुटेस्तव भाषण करत होते आणि 2 दिवसानंतर त्या संविधान निर्मात्याचा अपमान हे देशाच्या गृहमंत्र्यांनी करावा आणि आपण म्हणता त्याप्रमाणे भाजपाच्या आमदारांनी त्याचं समर्थन करावं. याचा अर्थ भाजपाच्या एकंदरीत मंडळीला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती राग आहे, किती तिरस्कार आहे हे यातून स्पष्ट होतं. छगन भुजबळांना आता भाजपमध्ये जावं असं छगन भुजबळ समर्थक बनत आहे. कुठेतरी राष्ट्रवादी आता विलीन होताना पाहायला मिळेल का भाजपमध्ये? कोण कुठे गेला याची मला काही देणं घेणं नाही. सर, मुंबईबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे? कर्नाटकचे आमदार बोलत आहेत की कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आमदार बोलत आहेत की मुंबई केंद्रशासित करावी जर बेळगाव तुम्हाला केंद्रशासित करावं असेल तर. असं आहे की कर्नाटकमधल्या आमदारांनी जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये ज्या मराठी जनतेने गेले 65 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये येण्याकरता म्हणून जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्या पाठीशी आम्ही कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. अलमट्टी धरणाची उंची आता कर्नाटक सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, गती देत आहे. सांगलीमधील पुराचा धोका वाढेल त्यामुळे अलमट्टी धरणाची जर उंची वाढली तर निश्चितपणे सांगलीमध्ये पुराचा धोका वाढेल आणि ह्या अलमट्टी धरणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख होते तेव्हापासूनच या अलमट्टी धरणाच्या संभाव्य धोक्यासंदर्भामध्ये इथं काही निर्णय घेतलेले आहेत. त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. ठाकरे गट काय करेल आता सांगलीवासियांसाठी? कशा प्रकारे तुम्ही जाणार? केंद्राला हस्तक्षेप करण्यासाठी भाग पाडाल तुम्ही? असं आहे की शिवसेना गट हा मित्रा ज्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धावत जाईल एवढं मी सांगतो. धन्यवाद सर. तर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणि त्यांनी एका संविधानात्मक पदावर बसलेल्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं आंबेडकरांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं म्हटलेलं आहे. नागपुरात आज महाविकास आघाडीचं हे आंदोलन सुरू आहे. संविधान चौकामध्ये अशा पद्धतीनं आंबेडकरी टोपी उपरणं परिधान करून हे विरोधक आंदोलन करताना दिसून येत आहेत आणि शहांच्या त्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.